नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम मजेत आणि एकदम कडक आणि चहाच्या फुरकीसह आपल्या दिवसाची सुरुवात करतो. आणि आज डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानात निघालो. बघा एवढा जड डबा आहे ना, तुम्हाला काय सांगा, भरपूर जड. आणि आज कुणी ना एकटाच जातो रोजच्या सारखा. आणि आपण एक दिवशी तुम्हाला आपल्या डब्याची टूर नक्की करू. तेवढंच काय तर आज नाही का एकदम मस्तपैकी आनंदात चाललो होतं. मस्तपैकी आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि एकदम एन्जॉय फुल चाललो होतो. पण एवढ्या गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि आपल्या व्हिडिओ लाईक नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब नाही करत. आणि एखादी मुलीची व्हिडिओ असते तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या असते आणि व्हिडिओसुद्धा पूर्ण बघितल्या असते. ही गोष्ट खरी आहे ना? आणि तसंच नाही का, मी नाही का एन्जॉय करत करत नाही का दुकानात निघालो होतो. दुकानात चालता जाता पण नाही का खूप मजा येत होती. लेकरं बघा अख्ख्या रोडची वाट लावते, म्हणजे नवीन रोड झाला की लेकरांना खेळायला मोकळा होतो. म्हणलं चालन, त्यांचेच दिवस आहेत, आपलं तर काय काम चालन म्हणलं. तसंच नाही का पुढं गेलो की नाही का आपलं दुकानाजवळ पोहोचलं. बघा दुकानाजवळ पोहोचलं की नाही का इकडे मजा यायला लागली ना. हे ते हाय बाय करायला लागले, एकदम मस्तपैकी वाटायला लागलं की नाही का सगळे आपल्याला ओळखतात, आपल्या इज्जत देतात. हे चांगली वाटलं. तर दुकानवाला बघा मोबाईलवर आमच्या समोरचा कसं माझ्याकडे बघतोय डोकून. तेवढंच काय तर माझे पप्पासुद्धा माझ्याकडे डोकून बघतोय. जसे काय गाडीला टर्न मारला की पप्पासुद्धा बघत माझ्याकडे. लय उशीर झाला ना दुकानात यायला. मग आपल्या दुकानात पोचलं की रोजच्या सारखी आपल्या मशीन एकदम चकाचक साफ करून घेतो. एकदम मस्तपैकी क्लीन मशीन करतो. कारण धूळ मातीने एवढं बेजार झालं ना, काय सांगा. पावसाळा असतो तेव्हा मजा असते, पण आता धूळ मातीने सगळ्यात बेकार हँड झालं. मग काम यायला चालू झालं. मग मशीनीच्या पाया पडलो आणि आपल्या कामाला सुरुवात केली की पप्पा म्हणले जा परीला नाही का शाळेतून आण जा. मग चालन म्हणलं. परीला शाळेत आणायला गेलो. बघा मस्तपैकी परीला शाळेत गेलो आणि शाळेतून घेऊन सुद्धा आलो. शाळेतून घेऊन आलो की मस्तपैकी काय काम नव्हतं म्हणून रिलॅक्स बसलो होतं. आणि रिलॅक्स बसलो की नाही का आमचे गाववाले आले. गाववाले आणि पप्पा बघा कसे मोबाईलमध्ये बघतात. आणि माझे पप्पा बघा डोळ्याचं ऑपरेशन झालं तर कशा बातम्या बघतात, ऐकतात निसते. आणि नंतर नाही का परीला घरी सोडायला आलो. परीला म्हणलं चल फटाफटा घरी. मग ती बी नाही का एकदम आनंदात घरी पोहोचली. मग मी नाही का बटणं आणायला गेलो. बटणं घेऊन येताना नाही का मस्तपैकी नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावून एक गाडीवाला जात होतं. पण मला एक गोष्ट वाईट वाटली की तिथं टेबल शीट चालली होती. म्हणजे कारण माहिती का, महाराजांचं नाव घेतात पण टेबल शीट जातात, हे वाईट वाटतं. मोकार रिस्क घेतात भरपूर लोक, काय सांगा तुम्हाला, लय बघ. पण महाराजांचा झेंडा बघितला ना अंगावर शहारे आले एकदम मस्तपैकी. पण टेबल शीटचा मला हे खूप वाईट वाटलं. टेबल शीटमुळे जाऊन द्या, जे इथे इच्छा असती, ज्या प्रकारे शिवभक्त असतात आपण बी आहेत, पण असे नाहीत. डबल शीट घेत नाहीत आपण. तेवढंच काय की मग नाही का आपण नाही का थोडंसं वाईट वाटलं तरी चालन. म्हणलं चला आपण आता दुकानात जावं. कारण पप्पाला भूक लागली होती आणि पप्पा माझ्यासाठी अजून आत्तापर्यंत काही जेवले नव्हते. त्यामुळे मी बी नाही का गाडी एवढ्या स्पीडने पळवायला लागलो ना, एकदम मस्तपैकी आपल्या एरियामध्ये पोहोचलो की नाही का पप्पा अजून गाडीवर स्पीड धरली. पण हा रिक्षावाला नाही का असा दिमाग खराब करायचा ना, त्याला असं हॉर्न मारू बेजार केलं. बघा हॉर्न मारू बेजार केलं तरी साईड नव्हती देत. तरी मग हे बघा तरी साईड देत नाही. त्या हॉर्न मारू वैताग दिला ना. मग नाही का आपली गाडी नाही का लावली दुकानापाशी आणि डायरेक्ट नाही का जेवायला बसलो की डायरेक्ट झोपलो की नाही का. आज झोपायला नाही भेटलं, नुसतं येडवाकडं झोपायला भेटलं. मस्त तोंड बिन चोळलं, धूळ मातीने भरलं होतं ना, त्यामुळे तोंड बिन चोळलं आणि मस्त दुकान खोललं डबल. कारण नाही का झोपायला लागलो की कस्टमर यायला लागले ना. मग नाही का काम यायला चालू झालं तर मग काम काय करायला नाही भेटलं, कारण झोपच नाही ती पूर्ण झाली ना. म्हणलं चालन, जाऊन दे, नाही झोप भेटली तर चालन. पप्पा आपले झोपलेत ना, मस्तपैकी पप्पा झोपले. आणि मग नाही का चहाची ऑर्डर दिली. मग चहाला मस्तपैकी चहावर फुल फोकस केला. कारण 2 दिवस झालं मला एकट्यालाच चहा भेटतो, एकच, कारण 2 चहा भेटत असं. मग सगळे आम्ही दोघं मिळून चहा पिलं. मग एवढा कटाळा आलता ना कामाचा, आज भरपूर कटाळा आलता कामाचा, खूप काम पडलं होतं ना. त्यामुळं मग नाही का जेवढं होतं तेवढं काम केलं. मस्तपैकी ते कपडे घेतले, त्याची काच बटन केले आणि डायरेक्ट असे गुंडाळले आणि डायरेक्ट पिशवीत टाकून दिले. बघा आणि मग 10 वाजले की आम्ही दुकान बंद केलं आणि डायरेक्ट निघालो. बघा पप्पा त्यांच्या सायकलीवर चालले होते आणि मी आपला गाडीवर. कारण नाही का पप्पाला सायकल चालवायला सांगितली डॉक्टरनी, त्यामुळे पप्पा सायकलीवर चालले होते. मग मी पण नाही का आपले एन्जॉय करत नाही का मस्तपैकी घरी निघत होतं. मग आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो की नाही का मस्त वाटायला लागलं. कारण बिल्डिंगच्या इथं आमच्या इतकं गार लागतं ना, एकदम जबरदस्तपणे गार लागतं. एकदम मजे किस्सा. तिकडून माझा भाऊ मला हाय करतो बघा. त्याने हाय केलं की म्हणलं आलोच. मग मी साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ अशीच बघत राहा.